मानगांव तालुका के कोस्तेबू गांव में अवैध खनन और क्रशर उद्योग सचमुच फल फूल रहा है। सरकारी आदेश, तहसीलदार के निर्देशों और कानून का डर, यह सब बातें सिर्फ कागजों तक सीमित है, लेकिन असल में मंगेश सुरेश कोलेकर का आपराधिक धंधा जोरों पर चल रहा है। किसान राजाराम रणपिसे और अन्य सह खातेदारों की जमीन पर जबरन अतिक्रमण करके जमीन की प्रकृति पूरी तरह बदल दी गई है। जमीन को 30 फीट गहराई तक खोदकर नष्ट कर दिया गया है। इस अवैध कार्य के कारण कृषि भूमि की प्राकृतिक संरचना नष्ट हो गई, किसानों के अधिकारों का हनन हुआ है और 50 लाख रुपए का नुकसान हुआ है। माझं नाव राजाराम तुकाराम रणपिसे, मी कोस्तेबू या ठिकाणी राहतो। माझा मूल व्यवसाय शेती, बागायत आणि दुग्ध व्यवसाय, त्याच्यावर माझं मी कुटुंब भागवतो। मला महाराष्ट्र शासनाकडून शेती नष्ट वनश्री हा पुरस्कार मिळाला। माझा आकाशवाणीवर टीव्हीवर कार्यक्रम देखील झालेले आहेत। परंतु मी शेती व्यवसाय करीत असताना कोस्तेबू या ठिकाणी माझी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये मला माहीत नसताना श्री मंगेश सुरेश कोलेकर यांनी बेकायदेशीररित्या माझ्या जमिनीमध्ये 30 फुटाचं उल्लंघन करून किमान 1.5 एकर जमीन आज अस्तित्वात ठेवलेली नाही। तसेच माझे मित्र यांना मी जमीन दिलेली आहे, मिरकुटे रामदास यांच्या जमिनीमध्ये किमान 4 एकरमध्ये 30 फूट खोदीचे काँक्रिटीकरण करून खडी क्वारीचा व्यवसाय केलेला आहे। त्यांची जमीन आज त्या ठिकाणी 4 एकर अस्तित्वात नाही। आणि म्हणून या संदर्भात मी माननीय तहसीलदार, प्रांतसाहेब, जिल्हा अधिकारी, महसूल मंत्री यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केलेले आहेत का माझं यांचं एक क्वारी बंद करा। यांच्यापासून शेजारी आमचं आदर्श गाव कोस्तेबुद्रुक आहे, बौद्धवाडी आहे, आदिवासीवाडी आहे, मांडवकरवाडी, या लोकांनी देखील वेळोवेळी तहसीलदार, प्रांत यांच्याकडे लेखी स्वरूपाच्या तक्रारी करून देखील आज तागायत कुठल्याही कारवाई त्यांनी केलेली नाही। परंतु दिनांक 26/6/2025 आणि 27/6/2025 या दिवशी मी जे अर्ज केले त्यानुसार माननीय तहसीलदार यांनी जागेवर येऊन सदर क्वारीला सीलबंद केलेले असताना देखील माननीय तहसीलदारांचे आदेश धुडकावून क्वारी मालक पैसेवाला असल्यामुळे बेजबाबदारपणे क्वारीचा व्यवसाय आजही चालू आहे। मी माझ्या इतर जमिनीचं नुकसान होऊ नये म्हणून माननीय तहसीलदारांना विनंती केली। तहसीलदारांनी स्वतःही मला तसं सांगितलं, भाऊ तुमची जी काही जमीन आहे त्याला तुम्ही कंपाऊंड करा, म्हणजे तुमच्या जमिनीचं नुकसान करणार नाही। आणि म्हणून मी PSI तहसीलदार यांना विश्वासात घेऊन मी माझ्या स्वतःच्या जागेला जमीन मोजून घेऊन कंपाऊंड करीत आहे। तरी त्या ठिकाणी आज आपल्या समावेत तो तिथं माणसं घेऊन आला। तो जर क्वारीवाला पैसेवाला आहे, तो पैशाच्या जोरावर अधिकाऱ्यांना जवळ घेऊन गरिबांवर अन्याय कसा होईल हे प्रयत्न करतो। मी अधिकाऱ्यांना विनंती करतो का आपला देश हा शेतकरी कृषी प्राधान्य देश आहे आणि जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पाहणी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे। पैशाच्या आमिषापोटी गरिबांवर जर अन्याय होत असेल तर हे कुठंतरी चुकतं, हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती बघा, तिथल्या असणाऱ्या लोकांना होणारा त्रास बघा, प्रदूषण बघा आणि मगच तुम्ही कारवाई करा। आम्ही चुकीचं काही सांगणार नाही। म्हणून माझी अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की ज्या संबंधित जो क्वारीवालाची जी 1 इंचही जमीन त्या ठिकाणी नसताना आमच्यासारख्या जमिनीत बेजबाबदारपणे जाऊन का नुकसान करणं हे कायद्यात धरून नाही आणि म्हणून त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। मी मानगाव पोलीस स्टेशनला या संदर्भात लेखी तक्रार दिलेली आहे, परंतु पोलिसांनी माझे जबाब दिले, अजून त्यांच्यावर कुठल्याही तऱ्हेचा गुन्हा दाखल केलेला नाही। आणि म्हणून मी माझी इतर जमीन खराब होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने उभा राहून आज कंपाऊंड चालू करते। त्या ठिकाणी देखील त्यांची लवाजमा मला अडवण्याला आला होता, परंतु आपण पत्रकार त्या ठिकाणी असल्यामुळे ते परत गेले। मी अशा गोष्टीचा निषेध करतो। मी अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती करतो का जे पैसेवाले गरिबांच्या जमिनी हडप करतायत, नुकसान करतायत, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यांना